जसं संघर्ष चालू आहे मराठा आरक्षणासाठी. आमचेच 4-5 पिढ्या याच्यात गेल्या आता. त्यामुळे आमच्या संघर्षाकडे जास्त आमचं मराठा समाजाचं लक्ष आहे, की आमचं एकच लक्ष आहे सध्या मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण. त्यावरच आमचा फोकस आहे. कारण त्या राजकारणातल्या विषयातला विषय आम्हाला काही समजत नाही आणि आम्ही त्याच्यात काही डोकं पण नाही लावलंय. ते त्यांचा वैयक्तिक विषय, ज्यांचा त्यांचा जो तो विषय आहे. त्यामुळं आमचं लक्ष आमच्या मराठा आरक्षणावर आहे. त्यामुळे आम्ही 20 जानेवारीची तयारी करतोय. आम्ही त्या तयारीतच सगळा मराठा समाज सध्या गुंतलेला आहे. आमचं काम सुरू आहे. नाही, शेवटी सरकारमध्ये स्थिर असणं, त्याच्यामध्ये काही स्थिरीकरण होणं किंवा बदल होणं किंवा बऱ्याच काही गोष्टी अवलंबून असतात. त्यावर पुढचे हे सगळे आंदोलनाचे निर्णय, आरक्षणाच्या सूत्रातले कामकाज त्यावरचे निर्णय, या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्याबद्दल तुम्हाला काहीतरी धाकधूक वाटली असेल ना, किंवा काही जर चेंजेस झाले तर आणखी जास्त काळ पुढे जाऊ शकतो, त्या दृष्टीने तुम्ही कसं बघता? नाही, आम्हाला काही धाकधूक नव्हती असण्याचं काही कारण बी नाही. आमची लढाई सामान्य मराठ्यांची. आम्ही कुणाच्या पुढं काळ वेळ जाण्याची गरज नाही आम्हाला, कारण आम्ही दिलेला आहे. शेवटी सरकार म्हणून कोणाला का होईना आम्ही वेळ दिलेला आहे. त्या वेळेवर आम्ही ठामेत आणि आमच्या आरक्षणासाठी लढाई, आणि ती आम्ही जिंकणार सुद्धा आहे. थोडी राहिली, आम्ही ओबीसी आरक्षणात सरसकट महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी ही लढाई. त्यांचा तो वैयक्तिक मुद्दा होता. त्यांचा तो वैयक्तिक मुद्दा असल्यामुळे आम्हाला काय त्याच्यात बोलण्याची आवश्यकता नाही. परंतु आमची तयारी 20 जानेवारीची मुंबईची, आम्ही ती ताकदीनं तयारी करतोय. आम्ही जाणार आहेत आणि आरक्षण पण मिळवणार आहे. पण काय आहे,